पुढील प्रात्यक्षिक हे आसनचं प्रात्यक्षिक आहे. आसन प्रात्यक्षिक समस्थिती. प्रयोग 1 पार्श्वोत्थानासन उत्कटासन. 1 2 आसन ही भारताने जगाला दिलेली अनमोल अशी प्राचीन विद्या आहे. 4 यात आवर्जून उल्लेख करावा महर्षी पतंजली यांचा, 6 ज्यांनी योगाचे 8 अंग सांगितले आहेत. 8 प्रयोग 2 उत्तानासन अर्धचक्रासन. 1 यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योग सांगितला आहे. 5 आसन हे शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच स्वस्थ निरामय जीवनासाठी अत्यंत उपयोगी असा व्यायाम प्रकार आहे. प्रयोग 3 वीरभद्रासन त्रिकोणासन. 1 योगद्वारे शरीर मन यांची स्वस्थता साध्य करण्याचा हा मार्ग संपूर्ण जगाने 21 जून हा योग दिवस म्हणून स्वीकारला आहे. 6 7 8 प्रयोग 4 पार्श्वकोणासन अर्धकटिचक्रासन. 1 या विविध आसनांमुळे मेरुदंड, पाय, पाठ, मान अशा सर्व प्रकारच्या अवयवांचा व्यायाम होतो. 5 6 7 8 सिंह दक्ष उप विशद. एक परिचय करून देतो. श्री चंद्रशेखर नवनाथ पाटील, मूळ स्वयंसेवक मेहुणबारे, तालुका चाळीसगाव येथील आहेत. शिक्षक आहेत. नोकरीनिमित्त न्हावी, तालुका यावल येथे असतात. भुसावळ जिल्ह्याचे कार्यवाह होते. आता जळगाव विभाग या विभागाचे सहकार्यवाह असं त्यांच्याकडे दायित्व आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या वर्गासाठी आलेले जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा परिचय व स्वागत करावे, नंतर प्रास्ताविक करावे. नमस्कार. आजच्या प्रकट कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देतो. श्री राजेश आबा पाटील. राजेश आबा चोपड्याला असतात, जळगाव जिल्ह्यामध्ये. हॉटेल मॅनेजमेंट पर्यंतचा शिक्षण झालेलं आहे. 8 वर्ष विदेशामध्ये नोकरी केली आणि आता स्वतःचा हॉटेलिंगचा चोपड्यामध्ये व्यवसाय आहे. जळगाव विभागाचे मान्य संघचालक असं त्यांच्याकडे दायित्व आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत त्यांचा परिचय करून देतो. श्री भरतसिंग सुरजसिंग जाधव. जामनेर तालुक्यामध्येच तोरणा म्हणून गाव आहे, तिथले ते रहिवासी आहेत. एका शाळेमध्ये नोकरीला होते, आता सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना श्री गजानन महाराज सेवारत्न पुरस्कार मिळालेला आहे. गजानन महाराजांच्या शेगावला जाणाऱ्या ज्या काही दिंड्या असतात अशा साधारणपणे 100 ते 150 दिंडीचं ते आयोजन करतात, तिथली व्यवस्था करत असतात. पायी दिंडी असते. पायी दिंडीची वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन
त्यांची भोजन निवास अशी व्यवस्था करावी लागते. संपूर्ण महाराष्ट्रातून या दिंड्या येतात, तर या दिंड्यांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. काही समूहाच्या माध्यमातून, गटाच्या माध्यमातून गजानन महाराज मंदिरासाठी मूर्ती उपलब्ध करून देणे, दात्यांकडून मूर्तीची व्यवस्था करतात आणि नवीन मंदिर जिथे निर्माण होत असेल तिथे मूर्ती प्रदान करतात. त्या मंदिरांसाठी कळस देखील त्यांनी दिलेले आहेत. त्यांचं काम सुरुवातीला जे सुरू झालं ते पंचकृषीमध्ये काही रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक असतील, यांना जेव्हा अडचणी यायच्या तेव्हा ते यांच्याकडे यायचे आणि सल्ला घ्यायचे. मग त्यावेळी हे बुलढाणा असेल, संभाजीनगर असेल, अन्य ठिकाणी रुग्णांना नेण्यासाठी व्यवस्था करायचे. काही वेळा स्वतः ते त्यांच्या सोबत जायचे. इथून त्यांचा कामाचा प्रवास सुरू झाला. डॉक्टर विकास बायेकर म्हणून बुलढाणा येथे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. यांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 250 नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या ज्या सगळ्या महाराष्ट्रातून दिंड्या येतात, या सगळ्या दिंड्यांमध्ये जी काही व्यवस्था करायची असते भोजनाची किंवा अन्य पाणी व्यवस्था वगैरे, तर त्यामध्ये कोणत्याही प्लास्टिकचा ते वापर करत नाहीत. पर्यावरणपूरक अशी त्यांची दिंडी असते. त्याचा ते आग्रह करतात. शक्य त्या ठिकाणी ते जेवणाचं ताट, पेला याचं देखील वाटप ते दात्यांच्या माध्यमातून करत असतात. दरवर्षी दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारा शनिवार रविवार असेल, या येणाऱ्या शनिवार रविवारी या दिंडीचं जे आयोजन करतात, असा राज्यस्तरीय भक्तगण यांचा ते मेळावा घेतात. 2 दिवसाचा हा मेळावा असतो. त्याला महाराष्ट्रातून बऱ्या मोठ्या प्रमाणावरती संख्या येते. यावर्षी तो शेंदुर्णीजवळ मेणगाव म्हणून गाव आहे, इथे त्यांचं ते आयोजन होणार आहे. दुसरा एक परिचय करून देतो. श्री रवींद्रजी बाळकृष्ण किरकोळे बालपणापासून स्वयंसेवक आहेत. मेकॅनिकल पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 1986 ते 1989 या कालावधीमध्ये त्यांनी नोकरी केली. त्यानंतर ते 1990 पासून संघाचं पूर्णवेळ काम म्हणजे प्रचारक व्यवस्थेत प्रचारक म्हणून आहेत. सुरुवातीला मुंबई, नाशिक, जळगाव, संभाजीनगर इथे ते विभाग प्रचारक होते. काही दिवस कोकण प्रांत सहप्रचारक, नंतर प्रांत प्रचारक असं दायित्व देखील त्यांनी सांभाळलं. पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख असं देखील त्यांच्याकडे काम होतं. 2017 पासून अखिल भारतीय सहसमरसता प्रमुख म्हणून त्यांच्याकडे संघाचं दायित्व आहे. अजून एक परिचय करून देतो. ॲडव्होकेट प्रमोद काशीनाथ सोनार जामनेरला असतात. वकिली व्यवसाय आहे. माननीय तालुका संघचालक असं त्यांच्याकडे दायित्व आहे. प्रास्ताविकासाठी उभा आहे. प्रकट समारोपाचं प्रास्ताविक म्हणून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. संघामध्ये प्रशिक्षण वर्गांना खूप महत्त्व असतं. त्यातलाच हा एक प्रशिक्षण वर्ग आहे. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण हे होत असतात आणि त्या प्रशिक्षणातून कार्यकर्ता निर्मिती, राष्ट्रहित सर्वापरी असा भाव सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजवण्याचं काम या प्रशिक्षणामध्ये होतं. काय असतं प्रशिक्षणामध्ये? तर प्रशिक्षणामध्ये आलेल्या स्वयंसेवकांना सकाळी 4:30 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये काही शारीरिक कार्यक्रम असतात, काही बौद्धिक कार्यक्रम असतात. आत्ताच आपण शारीरिक कार्यक्रमांची एक झलक बघितली. सकाळी 4:30 ला उठून प्रातस्मरण होतं. त्या प्रातस्मरणामध्ये एकात्मता स्तोत्र आणि मंत्र म्हटला जातो. यामध्ये भारतातील पवित्र नद्या, पर्वत, महापुरुष, महामुनी, विदुषी, शास्त्रज्ञ, धर्मग्रंथ यांचा उल्लेख केलेला असतो. याबरोबरच बौद्धिक कार्यक्रमांमध्ये
संघाविषयीची माहिती, समाजाविषयीची, देशाविषयीची माहिती या बौद्धिक कार्यक्रमांमध्ये दिलेली जाते. काही विषयांवर चर्चा घडून येते, काही विषयांची कार्यशाळा घेतली जाते. रात्री काही कार्यक्रम होतात, त्यामध्ये पथनाट्य, गणगीत स्पर्धा, गुणदर्शन कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमांचं आयोजन हे केलं जातं. साधारणपणे मराठवाडा आणि खानदेश असे शासकीय 11 जिल्हे असलेला हा देवगिरी प्रांत आहे. या देवगिरी प्रांताचा हा संघ शिक्षा वर्ग दरवर्षी आयोजित केला जातो. या वर्षीच्या संघ शिक्षा वर्गाचं आयोजन जामनेरमध्ये करण्यात आलं आणि 122 स्वयंसेवक, 21 शिक्षक आणि 12 पूर्णवेळ कार्यकर्ते या वर्गामध्ये होते. या सगळ्यांची व्यवस्था ठेवण्याचं काम 84 स्वयंसेवकांनी केलं. त्यामधले 40 जण हे पूर्णवेळ होते. या वर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्गामध्ये रोज सकाळी जामनेर शहरातील वेगवेगळ्या जाती प्रमुखांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या हस्ते भारत माता पूजन हे केलं. अशा 18 जातींचे 31 जण या वर्गामध्ये येऊन गेलेत. संध्याकाळच्या संघस्थानावरती देखील अनेक पदाधिकारी, वेगवेगळ्या श्रेणीतली मंडळी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर अशा सगळ्यांनी या वर्गाला भेट दिली. त्यांची संख्या 350च्या वरती आहे. या वर्गाचं संचलन देखील जामनेर शहरामध्ये काढण्यात आलं. आपण जी प्रदर्शनी पाहतोय, ही प्रदर्शनी एक 7 प्रकारची प्रदर्शनी वर्गामध्ये लावली होती. या वर्गाला लागूनच 7 दिवसांचा एक घोष वर्ग देखील आयोजित केलेला होता. घोष वर्ग म्हणजे संघामध्ये जे संचलनात वाजवलं जातं ते वाद्य, त्याच्यात अधिक निपुणता यावी यासाठी या वर्गाचं आयोजन केलेलं होतं. साधारण या वर्गाला 70 संख्या आणि 7 शिक्षक या वर्गासाठी आलेले होते. या वर्गाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपण जी भोजन व्यवस्था केली, ती भोजन व्यवस्थेमध्ये पोळी संकलन करण्यात आलं. ते पोळी संकलन 10 गावातून आणि जामनेर शहरातल्या 5 वस्त्यांतून केलं गेलं. साधारणपणे 2135 घरांपर्यंत हे पोळी संकलन झालं. एक दिवस पुरणपोळीचा गोड मेनू देखील जामनेर शहरातील मातृशक्तींनी 1200 पुरणपोळ्या एकत्र केल्या, संकलन करून आणल्या आणि स्वतः इथे वाढप केली. पर्यावरणपूरक विषय म्हणून या वर्गामध्ये प्लास्टिकचा वापर केला गेला नाही. त्याचबरोबर भोजनासाठी ज्या पोळ्यांचं संकलन होत होतं, पण इथे भाजी, भात, वरण असं बनत होतं. या सगळ्यांसाठी इंधन जे लागत होतं, त्या इंधनाची 50% बचत ही या वर्गामध्ये करण्यात आली. अशा प्रकारे या राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये जो संघ शिक्षा वर्गाचं महत्व असतं, त्या महत्वाचा भाग म्हणून हा वर्ग आहे. आणि या वर्गाला उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी भविष्यामध्ये संघकाम आणि समाजासाठी काम करावं या उद्देशाने या वर्गाचं आयोजन केलेलं होतं. मी आता माननीय विभाग संघचालकांना विनंती करतो की त्यांनी जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांना एक पुस्तक भेट द्यावं. जळगाव विभागाचे माननीय विभाग संघचालक श्री राजेशजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करावे. हा जो वर्ग संपन्न झाला ते इंदिराताई ललबानी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांचे आभार.
जामनेर नगरपालिका, जामनेर पोलीस प्रशासन, विविध पक्षांचे पदाधिकारी, जामनेर बस डेपो, जामनेर विद्युत मंडळ व निधी स्वरूपात मदत करणारे दाते, वस्तू स्वरूपात मदत करणारे दाते, घराघरातून पोळी भाकरी बनवून देणाऱ्या मातृशक्ती, पोळी संकलन करणारे कार्यकर्ते, पुरणपोळी संकलन करणाऱ्या व बनवून देणाऱ्या मातृशक्ती, सर्व सफाई कर्मचारी, ज्ञाती प्रमुख व वर्गास भेट देणारे पदाधिकारी, ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार. अमृतवचन होईल आणि वैयक्तिक गीत होईल. परमपूजनीय श्री गुरुजी म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदू समाजाचे राष्ट्रीय स्वरूप ओळखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात भारताविषयीची भक्ती जागृत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा, सदाचार व चारित्र्यपूर्ण जीवन अंगीकारण्यासाठी आणि एका सुसंवादी व एकात्म समाजाची पुनर्स्थापना करण्यासाठी कटिबद्ध आहे. परमपूजनीय श्री गुरुजी वदति राष्ट्रीय स्वयंसेवक संघः हिंदू समाजस्य राष्ट्रीय स्वरूपम अभिज्ञाय प्रतिजन हृदये भारत भक्ति भावनां जागरयितुं राष्ट्र सेवायै शील चारित्र्य संपन्न जीवनं विधातुं तद्दृष्ट्या एव एक रसयुक्तम् एकात्म समाज जीवनम् आसेतु हिमालयं पुनः प्रतिष्ठायितुं च निश्चयपूर्वकं प्रयतते. समाज जीवन भारुनी टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने दशशतकांचे दैन्य टाकुनी जागृत करूया जनशक्ती पराक्रमाची अनप्रतिभेची जगास दाऊ अभिव्यक्ती राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने सागर लाटा रोज सांगती नव्या युगाची आव्हाने गिरिशिखरातून ऐकू येती मायभूमीची जयगाने ती आव्हाने पेलायाला उभे राहूया ऐक्याने नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने परिश्रमाचा सेतू बांधू
संघटनेच्या दलभारे नको कुणाची कृपा आपणा आक्रम धरती नभसारे व्यक्ती व्यक्तीच्या कर्तृत्वाला उधाण आणू सहजपणे नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने भेद भावना भिंती पाडू समतेची गाथा गाऊ उच्च नीचता गाडून टाकू नवी दिशा नवी गती घेऊ कलिकालावर मात करूया तेज भारल्या भक्तीने नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने समाज जीवन भारून टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पाहुण्यांच्या मनोगतानंतर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील. प्राणप्रिय भारत माता चरणी नतमस्तक होतो. आराध्य दैवत श्री गजानन महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. राष्ट्रप्रेम आणि प्रखर धर्मनिष्ठा यांचे सतीचे वाण घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूळ पुरुषाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. व्यासपीठावर तसेच व्यासपीठासमोरील विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. मुळात मी कार्यकर्ता माणूस आहे. त्यामुळे कार्यकर्ता शिबिरामध्ये प्रमुख पाहुणा जरी असलो तरी मला तुमच्यातून एक समजा एखाद्या संघटनेची तत्वाशी विचाराशी बांधिलकी ठेवून त्या विचाराला त्या तत्वाला किंवा त्या संघटनेला सर्वोच्च स्थानी नेण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाचे सर्व कार्यकर्ते इतक्या तळमळीने कार्य करतात. त्यामुळं तळमळी कार्य करणारी जगात कुठलीही संघटना नाही. जशी आपली पंचमहाभूत आहे पाणी वायू आकाश पृथ्वी अग्नी यांचे जसे अविरत कार्य चालू असते तसे कार्य राष्ट्रीय शिवसंघाच्या चालू असते. संघटन शिस्त विचारसरणी सातत्य या त्रिसूत्रीने बांधलेली संघटना आपल्या देशाची संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचण्याकरता तसेच कुठल्याही राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीमध्ये अग्रस्थानी असते. आज आपण माझा शताब्दी वर्षामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून
बोलून गौरव केला आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशाच लौकिक अर्थाने कुठल्याही प्रकारची बांधणी नसलेल्या 3 मोठ्या विचारधारा आहेत. पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी विलीन असलेली वारकरी संघटना, गजानन महाराज भक्त संघटना आणि पूर्व विदर्भातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची श्री गुरुदेव संघटना, या तिन्ही संघटना आपल्या परीने येथील संस्कृती, उच्च चालीरीती, मानवता आणि भक्तिपंथाची रुजवणी करण्याकरता सातत्याने कार्यरत आहे. मी पूर्वी वारकरी संप्रदाय पायी होतोच. तसेच विलक्षण संघटन असलेल्या संत गजानन महाराज भक्ताच्या संघटनेमध्ये गेली 20 वर्षे मी सातत्याने काम करत असताना अतिशय घरंदाज, श्रीमंत, परंतु तितकेच नम्र आणि सदाचारी मित्र सहकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून मला सातत्याने लाभले. लौकिकात अतिशय मोठेपणा असलेले अनेक जण नम्रपणे पंक्तीमध्ये वाढताना, संत समुदाय भेटल्यावर पाया पडताना पाहून त्यांच्या नम्रतेला सलाम करावा असं वाटतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अशाच प्रकारे अनेक नैसर्गिक अपत्यामध्ये, अनेक राष्ट्रीय संकटामध्ये कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीची हाव न मानता कंबर कसून काम करतात. किल्लारी भूकंप, गुजरातचा भूकंप यामध्ये अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी अगदी तळागाळातील काम केले आहे, याची मला जाणीव आहे. विचाराच्या पातळीवर आणि विद्वान, ज्ञानी आणि चिंतनशील व्यक्तिमत्व अशा शिबिरामधून बौद्धिक घेतात. त्यातून अनेक समस्यांचे मार्गदर्शन लाभते. साप्ताहिक विवेकच्या अनेक अंकामध्ये या संबंधी सातत्यपूर्ण माहिती असते. असा विचारधारणे परिपूर्ण असलेला कार्यकर्ता संघटनेसाठी जीवनभर विवेकपूर्ण विधायक कार्य करीत असतो. कार्यकर्त्यांच्या कार्याची, त्यागाची जाणीव आणि योग्य व्यक्तीची दखल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिखर नेतृत्वाचे निमित्त वैशिष्ट्य आहे. श्रद्धेय डॉक्टर हेडेगवार, श्रद्धेय गोडवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरसपासून तर श्री मोहनजी भागवत यांनी पदोपदी आपल्या आचरणातून हे दाखवून दिले आहे. कार्यकर्ता हा संघटनेचा प्राण आहे. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक आणि त्यागपूर्ण जीवनावर संघटना उभी आहे. मी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्ता मनापासून अभिवादन करतो. आपल्या सर्व राष्ट्रीय कार्याच्या पूर्णतेप्रती शुभेच्छा व्यक्त करतो. आयोजकांनी मला दिलेला जो बहुमान त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. परमपवित्र भगवा ध्वज आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, जे एकाच वेळेला धर्म, संस्कृती, सेवा, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत निष्ठेने कार्यरत आहेत, असे सन्माननीय भरतसिंगजी जाधव, आपले माननीय विभाग संघचालक श्री राजेश अबा, तालुका संघचालक ॲडव्होकेट प्रमेशजी आणि मंचावरील आपल्या वर्गाचे कार्यवाह श्री चंद्रशेखरजी आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवणारे सर्व नागरिक, माता, भगिनी आणि शिक्षार्थी बंधूंनो, गेले 15 दिवस या ठिकाणी जो संघाचा प्रशिक्षण वर्ग चाललेला आहे त्याच्यामध्ये शिक्षार्थ्यांनी
काय शिकलं याचं प्रात्यक्षिक दत्त आपण सगळ्यांनी इथे बघितलं. बहुतेक आपल्या देशामध्ये किंवा देशाच्या बाहेरही इतक्या दीर्घ काळ एखादी प्रशिक्षण व्यवस्था चालते असं संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या पेक्षा वेगळं कुठलं उदाहरण असेल असं मला वाटत नाही. अत्यंत अविरतपणे एखादी संघटना ट्रेनिंगचं कॅम्प चालवते याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि संघाच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर संघ 100 वर्षाचा झाला. एका शाखेपासून ते आता 1,00,000 गावांपर्यंत पोहोचला. परंतु पूजनीय डॉक्टरांनी जो संघ सुरू केला तोच आज देखील चालत आहे. त्याचं जर या यशाचं एकमेव गलत जर असेल तर ही एक प्रशिक्षण व्यवस्था आहे. सामान्यतः नियम असा आहे की पाणी पसरलं की त्याची खोली कमी होते. हे पाण्याच्याच बाबतीत नाही आहे, हे संघटनेच्या किंवा विचाराच्याही बाबतीत आहे. संघटनेचा जेव्हा विस्तार होतो त्यावेळेला त्या संघटनेमधला जे स्वत्व आहे, सत्व आहे, जी विचाराची खोली आहे ती कुठेतरी पातळ होते असा एक संघटनाशास्त्राचा नियम. त्याला संघ अपवाद ठरला. त्याचं कारण ही प्रशिक्षण व्यवस्था आहे. आपण प्रात्यक्षिक तर बघितलं. आता असं शारीरिक प्रात्यक्षिक हे काही केवळ संघाचं वैशिष्ट्य राहिलेलं नाहीये. आजपर्यंत संघाची जी वैशिष्ट्य समजली जात होती ती आज केवळ संघाची राहिली नाही आहेत. त्या क्षेत्रामध्ये संघापेक्षा सुद्धा अनेक संघटना पुढे गेलेल्या आहेत. या शारीरिक प्रात्यक्षिकांचं जर वर्णन करायचं झालं तर मी ज्या वेळेला असाच या ठिकाणी जसे शिक्षक होते तसा शिक्षक म्हणून काम करत होतो वर्गात. आणि अशाच एका पुण्यातल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये प्रदर्शन झालं आणि आपल्या त्या प्रमुख अतिथी बोलले तसे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाषणाला उभे राहिले. त्यावेळेला नुकतंच भारतामध्ये 9व एशियाड हे झालेलं होतं. भारताने 9व्या एशियाड सामन्यांचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका निभावणारे ते प्रमुख अतिथी होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की तुमची प्रात्यक्षिक मी आता बघितली आणि काही दिवसापूर्वी एशियाडमध्ये सुद्धा प्रात्यक्षिक झाली. तुमची प्रात्यक्षिक त्या एशियाडच्या प्रात्यक्षिकांसारखी झाली. आता प्रात्यक्षिक घेणारे माझ्यासारखे जे शिक्षक बसले होते ते एकदम ताठ बसले की आपली प्रात्यक्षिक एशियाडच्या प्रात्यक्षिकांच्या सारखे झाली. आणि त्यांच्या पुढच्या वाक्यांनी आम्हाला एकदम जमिनीवर आणलं. त्यांनी सांगितलं की दोन्ही ठिकाणच्या प्रात्यक्षिकांमध्ये सुधारणाला खूप वाव आहे. त्यामुळे संघाला ज्याला तो त्या क्षेत्रातला दर्दी नसतो त्याच्या दृष्टीने संघाचे कार्यक्रम प्रभावी असतात. पण ज्याला ती दृष्टी असते तो बरोबर त्याच्यातली काहीतरी गोष्ट चालते. तरी सुद्धा संघाच्या या कार्यक्रमांना आज समाजामध्ये स्थान आहे. मी म्हटलं तसं लाखोंचे कार्यक्रम करणं हे आता संघाची मोनोपोली राहिली नाही आहे. संघाच्या व्यवस्था असतात त्याच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या अनेक धार्मिक संस्था आहेत. मोठे कार्यक्रम, मोठे आयोजन, उत्कृष्ट व्यवस्था, शारीरिक प्रदर्शन ही काही संघाची मोनोपोली राहिलेली नाही आहे. तरी सुद्धा संघ आज आपल्या दिशेने चालणारी एकमेव संघटना आहे असं अनेक जण मानतात. त्याचं कारण काय? तर असा प्रात्यक्षिक या सगळ्या गोष्टींच्या मधला या गोष्टी अधिक चांगल्या करणाऱ्या संघटना आणि संघाचे कार्यकर्ते जे काम करतात ते काम याच्यामध्ये परिणामांमध्ये फरक का होतो? काय फरक आहे तो फक्त मी एकदा सांगतो. अगदी संघाच्या सुरुवातीच्या काळात 35-36 साली पहिल्यांदा असं एक मोठं प्रदर्शन शारीरिक कार्यक्रमाचं हे पुण्यामध्ये झालं. त्यावेळेला पुण्यामध्ये हिंदू महासभेचं एक मोठं अधिवेशन होतं आणि पूजनीय डॉक्टरांनी पुण्यातल्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला सांगितलं की त्या सगळ्या प्रमुख अतिथींना बोलवा आणि त्यांच्यासमोर पुण्यातल्या बाल आणि तरुणांचं असं प्रात्यक्षिक घडवा. 600 जणांचं प्रात्यक्षिक झालं
ते उत्कृष्ट प्रात्यक्षिक झालं. त्यानंतर हिंदू महासभेचे सगळे कार्यकर्ते, प्रामुख्याने पश्चिम बंगालमधले कार्यकर्ते, हे पुण्यातल्या कार्यवाहांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही हे तर खूप मोठं काम केलेलं आहे, तुमच्यातले काही शिक्षक कलकत्त्याला पाठवा, मी त्यांच्या पगाराची ते सगळी व्यवस्था करतो. आणि असंच दृश्य आपल्याला कलकत्त्यामध्ये उभं करायचं आहे. त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं, पहिल्यांदा एक तर तुम्हाला असं काही आम्ही करायचं असेल तर केशवरावांना विचारावं लागेल, म्हणजे संघाच्या संस्थापकांना. पुढे त्यांनी त्याला जोडून हे सांगितलं की तुम्हाला हे 600 जण इथे काम करतायत, प्रत्यक्षिक करतायत, याच्यामध्ये वेगळं पण वाटलं असेल, हे हातवारे एकत्र करणं हे एवढंच काम आम्ही करत नाही, हे कोणी करू शकतं. त्यांनी 2 गोष्टी त्याला जोडल्या. त्यांनी सांगितलं की हे सगळं करताना, ते हात हलवताना त्या हातांच्या मागे मन जुळावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी हातवारे करतोय हे माझ्या देशासाठी करतोय, ही भूमिका आम्ही उत्पन्न करतो. कार्यक्रमांच्या मध्ये, व्यवस्थांच्या मध्ये, अन्य ठिकाणच्या आणि इथल्या परिणामांच्या मध्ये भिन्नता असते. त्याचं कारण हे आहे की ते केवळ शरीराने कोणी काम करत नसतं, तर मन सुद्धा त्या ठिकाणी जोडलं गेलेलं असतं. आणि दुसरं, मी करत असलेलं प्रत्येक काम, मी फिरत असलेला दंड, मी टाकत असलेलं पाऊल, मी हात वर करतोय ते हात वर करणं, हे सगळं माझ्या देशासाठी करतोय, ही भूमिका ही या कृतींच्या परिणामाच्या मध्ये बदल घडवत असते. संघाचं वैशिष्ट्य काय, तर कुठलीही गोष्ट ही मनापासून करणं आणि ती गोष्ट ही देशाचं काम आहे म्हणून करणं. त्यामुळे मोठे कार्यक्रम, शारीरिक प्रदर्शन, मोठ्या व्यवस्था, लाखांचे कार्यक्रम हे संघाचं वैशिष्ट्य नाहीये. त्याच्या मागची जी भूमिका आहे, ही भूमिका ही संघाला संघ घडवत असते. अशा प्रशिक्षण वर्गांच्या मधनं आणि संघाच्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये संघ अनेक वेळेला म्हणत असतो आम्हाला करायचंय काय, संघाला काय करायचंय याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी नंतर त्याकडे येईल. परंतु संघ काय म्हणतो की संघाला केवळ माणूस घडवायचा आहे, चांगल्या सवयी असलेला, चांगली ताकद असलेला, चांगलं चरित्र असलेला माणूस आम्हाला घडवायचा आहे. या अशाच वर्गाच्या नंतर ज्या वेळेला अशा वर्गामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाणं होतं, त्यावेळेला अशा वर्गांच्या मधले जो बदल होतो, म्हणजे संघाला मनुष्य घडवणं म्हणजे काय आहे हे स्पष्ट त्याच्यातनं होतं. गेल्या वर्षी अशाच वर्गाच्या नंतर आता मी येताना बघितलं इथे काही समितीच्या गणवेशातही भगिनी आलेल्या आहेत, त्यांचाही असा वर्ग होतो. त्या वर्गात जाऊन आलेल्या एका कार्यकर्तीच्या घरी उत्तर प्रदेशमधल्या मी गेलो. त्यांचा बंगला म्हणजे जवळजवळ 1.25 एकर जागेवरचा तो मोठा बंगला होता. आणि त्या वर्गात ती मुलगी जाऊन आलेली होती, तिचा भाऊही जाऊन आलेला होता. आणि गेल्यानंतर मी अत्यंत संपन्न घर, करोडोपती म्हणणं सुद्धा कमी असेल, मी गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना विचारलं की काय तुम्हाला बदल काय वाटला मुलांच्या मध्ये, आणि पुन्हा पुढच्या वर्षी वर्गाला पाठवाल का. त्यावेळेला त्या वडिलांनी उत्तर देण्याच्या ऐवजी आईने उत्तर दिलं, मी जरूर माझ्या मुलीला पाठवेन पुढच्या वेळेला वर्गामध्ये. म्हटलं का हो, काय झालं. ते म्हणजे हिने आयुष्यात पहिल्यांदा आत्ता आपली बाथरूम कोणाला तरी शेअर करायला दिली. आता आपल्याला हे सगळं आश्चर्य वाटेल, पण वर्गातनं जाऊन आल्यानंतर माझी असलेली गोष्ट जी आहे ती केवळ मला माझ्यापुरती ठेवायची नाही. अशा संपन्न घरांमधली लहान मुलं सुद्धा आपली कुठलीही गोष्ट दुसऱ्याला वापरायला देत नाहीत. वर्गात 15 दिवस जाऊन आल्यानंतर 8 दिवस आल्यानंतर माझी मुलगी माझ्या बाथरूम मध्ये दुसऱ्याला कोणाला तरी येऊ द्यायला लागली. हा बदल, कारण हा एक संपन्नतेचं जे वलय आहे त्याच्यातनं बाहेर पडणं सुद्धा या सामूहिकतेतनं होत असतं. मी ज्यांच्याबरोबर जे संघचालक आणि मी प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केलं, असे ज्या वेळेला वर्गामध्ये आले होते त्यावेळेला पहिल्यांदा वर्गात आल्यानंतर त्यांनी अनुभव सांगितला की आज आयुष्यात पहिल्यांदा मी माझी कप बशीत धुतली. आणि पण हा इथेच फरक नाहीये. आज आपण पाहतो
की त्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर हा अरबपती असलेला माणूसही या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः आज देखील करतोय. माणसामध्ये बदल होतो या वातावरणातनं, या सहवासातनं, या कार्यक्रमांच्या मधनं. म्हणजे काय होतं तर श्रमाची प्रतिष्ठा आहे. माझी गोष्ट केवळ माझी नाहीये, ती सगळ्यांची आहे. इतकंच नाही तर गमतीचा भाग म्हणून एका घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती भगिनी जी होती, म्हटलं तुझं आता इथे काही व्यावसायिक कार्यकर्ते आहेत. तो व्यावसायिक कार्यकर्ता होता. तर त्या भगिनीने सांगितलं की वर्गात जाऊन आल्यानंतर माझ्या पतींच्या मध्ये मला जाणलेला बदल असा असतो की ते आता जेवायला बसल्यानंतर बिलकुल आरडाओरडा करत नाही. जे पानामध्ये वाढलं जाईल ते चुपचाप खातात. वर्गामध्ये आपल्याला हे रोजचं वाटतं इथे बसलेल्या समोरच्या मंडळींना, पण बाहेर खुर्चीवर बसलेल्या मंडळींना हे सगळं नवीन असू शकतं. अन्नाची प्रतिष्ठा, श्रमाची प्रतिष्ठा, सर्व गोष्टी वाटून खाणं, या सगळ्या गोष्टी व्यक्तीमध्ये तयार होणं याचाच अर्थ आहे मनुष्य निर्माण आहे. आपल्या शारीरिक श्रमाची ताकद, आपण किती काम करू शकतो. वर्गाला यायच्या आधी आपण 16 तास 18 तास काम करू शकतो याची अनुभूती नसते. शारीरिक ताकद बदलची आपल्याला अनुभूती येते. सवयी बदलतात. मी म्हटलं तसं एकात्मतेची भावना ही उत्पन्न होते. हा सगळा समाज माझा आहे असं वाटायला लागतं. असे सगळे बदल घडणं याचाच अर्थ संघाच्या दृष्टीने व्यक्ती निर्माण आहे. या गुणवत्ता, ही स्किल्स, हे चरित्र उत्पन्न करणं याच्यासाठी हा सगळा वर्ग आहे. हे सगळे कार्यक्रम संघ यासाठी करत असतो. मी म्हणलं तसं संघाला करायचंय काय याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या भूमिका आहेत. कोणी म्हणतं संघ हा राजकारण चालवतो. याचे वेगवेगळे वर्षन. मुंबईमध्ये आज कोणाचं चालतं तर संघाचं चालतं, दिल्लीमध्ये कोणाचं चालतं तर संघाचं चालतं. अशा अनेक गोष्टी लोकांच्या मनामध्ये आहेत. संघ जे चालवणारे आहेत आणि संघात जे जातात त्यांच्या मनामध्ये मात्र या गोष्टी नाहीत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संघाचं कार्य हे संघाच्या कामाच्या ठिकाणी आहे. संघासारखी स्वयंसेवी संघटना जी संस्कृती, धर्म याच्या आधारावर काम करत असते, तिचं लक्ष कधीही राजकारण कंट्रोल करणं असू शकत नाही. या दोन्ही अत्यंत स्वतंत्र गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टींनी एकमेकांच्या मध्ये जर हस्तक्षेप करायला सुरुवात केली तर दोघांच्यासाठी ते चांगलं नसतं. संघाच्या डोक्यामध्ये बिलकुल हे नाही. संघाला करायचंय काय तर एक विशिष्ट प्रकारचा समाज संघाला उभा करायचा आहे, ज्याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये आलं की ज्या समाजामधली प्रत्येक व्यक्ती हा समाज सर्वोपरी असं समजेल. माझा स्वार्थ, माझं सुख, माझे उपभोग नाही, समाज श्रेष्ठ आहे. अशा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या विषयी एक ममत्वाची भावना असेल, आपलेपणाची भावना असेल. संघाचा एक सामाजिक विचार आहे. त्या सामाजिक विचाराच्या आधारावर समाज उभा राहील. दोन प्रतीक समोर लावलेली आहेत. समाजाचा आराध्य कोण असेल तर भारत माता असेल, असा समाज आम्हाला उभा करायचा आहे. भारत मातेच्या पेक्षा वरचं काही असणार नाही. आणि संघाचा सामाजिक विचार म्हणजे संत रविदासांचं चित्र इथे लावलेलं आहे. अशा पद्धतीचा एक समाज उभं करणं हे संघाचं काम आहे. आणि संघाचं समाज उभा करायचा म्हणजे मी पुन्हा एकदा मागे जातो, ते म्हणजे समाजातली व्यक्ती उभी करावी लागते. दोन छोटी छोटी उदाहरणं मी देतो. एका चित्रकलेच्या खूप मोठ्या अध्यापकाला विचारण्यात आलं की तुम्ही चित्रकला शिकवता म्हणजे काय. पद्म अवॉर्डनी तो हे केलेला होता. त्यावेळेला त्या चित्रकारांनी सांगितलं, चित्रकारांच्या शिक्षकांनी सांगितलं, अनेक चांगले चांगले चित्रकार त्यांनी तयार केले होते. त्यांनी सांगितलं की चित्रकला शिकवायची याचा अर्थ दुसरं काही शिकवायचं नसतं, रेषा काढायला शिकवायची असते.
चांगली रेषा जो काढू शकतो तो चांगलं चित्र काढू शकतो. आणि जरा अधिक विदेशातलं कुठलं उदाहरण दिलं की बरं वाटतं आपल्याला. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आता तिसरं महायुद्ध होईल की काय अशा चर्चा ज्या चाललेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हे आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. दुसरं महायुद्ध संपलं, इंग्लंड विजयी झालं आणि एक मोठा सत्कार ज्यांनी या संपूर्ण जो विजय होता तो मिळवून दिला एका अर्थाने इंग्लंडला, त्या चर्चिलचा मोठा सत्कार झाला. आणि त्या सत्काराचा प्रारंभ करताना जो सूत्रसंचालक होता त्यांनी एक वाक्य उच्चारलं की आज आपण एका नरसिंहाचा सत्कार करतोय, लायनचा सत्कार करतोय. आणि सत्काराला उत्तर देताना ज्या वेळेला चर्चिल उभा राहिला त्यावेळेला त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं की आता माझं वर्णन करताना सांगितलं गेलं की मी सिंह आहे, तर मी करेक्ट करू इच्छितो त्यांना. आणि त्यांनी पुढे सांगितलं की ब्रिटन इज द नेशन ऑफ लायन्स, आय ओनली रोड फॉर देम. मी सिंह नाही आहे, हा संपूर्ण देश हा नरसिंहाचा आहे. मी केलं काय तर मी केवळ त्यांच्यासाठी सिंहगर्जना केलेली आहे. चित्र काढायचं असेल तर रेषा काढावी लागते आणि जर युद्ध जिंकायचं असेल तर प्रत्येक व्यक्ती हा सिंहाच्या हृदयाचा लागतो. हे रेषा काढायला शिकवणं किंवा प्रत्येक व्यक्तीला सिंह करायला शिकवणं, सिंह व्हायला शिकवणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे. असा समाज समाज उभा करायचा आहे. हा सगळा जो खटाटोप आहे हा त्याच्यासाठी आहे की जो राष्ट्र सर्वोपरी मागेल. आज इथे आल्यानंतर 2 वेळेला करोनाच्या त्यावेळेच्या सगळ्या परिस्थितीचा विषय निघाला होता वेगवेगळ्या कारणासाठी. तर ज्या वेळेला गुजरातमध्ये मी त्यानंतर गेलेलो होतो आणि तिथल्या एका कलेक्टर बाईंची भेट झाली, त्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणून त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं काय, ते म्हटलं की माझ्या लक्षात एकच गोष्ट राहील करोनातली, की ज्याला कोरोनामधली लस आली आणि ही सगळी म्हणजे तुमची मंडळी आहे, ही लस येईपर्यंत जीव धोक्यामध्ये घालून सगळं काम करत होती. त्यामुळे लस आल्यानंतर मी या सगळ्या लोकांचे जे प्रमुख होते तिथले कार्यवाह होते त्यावेळेला त्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही इतके दिवस काम करता आहात आणि पुढेही काम करणार आहात, त्यामुळे पहिली लस तुम्ही तुमच्या टीमला द्या. कारण पुढेही काम करायचं होतं. त्यावेळेला त्या कार्यवाहाने सांगितलं की मी आत्ता तुम्हाला काही सांगत नाही, मी आज संध्याकाळी आमची बैठक होईल त्यावेळेला त्या बैठकीत विचार करून सांगतो. पहिली गोष्ट सांगायची की निर्णय कोणी एकटा घेत नाही. आणि संध्याकाळची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन त्या कलेक्टर बाईंना त्यांनी सांगितलं. त्या दक्षिण भारतातल्या होत्या मुळातल्या, त्यांची सगळी चर्चा त्यावेळेला इंग्रजीमधली झालेली होती, मी आपली ती मराठीत करून सांगतोय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या कार्यवाहाने येऊन सांगितलं की तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी ऐकल्या परंतु ही गोष्ट आम्ही ऐकू शकत नाही. काल आमच्या बैठकीत असा निर्णय झाला की अशा पद्धतीने आउट ऑफ टर्न आपलं लस घेणं हे आपण बरोबर नाही. जरी आपण काम केलेलं असलं, पुढे करणार असलो तरी आपला ज्या वेळेला नंबर येईल त्याच वेळेला आपण हे घ्यायचं आहे. समाजाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत राहून समाज सर्वोपरी आहे, समाजाच्या व्यवस्था पूर्ण सर्वोपरी असतील असं मानणारा पूर्ण समाज म्हणजे पूर्ण समाजातला प्रत्येक व्यक्ती करणं हे समाज संघाचं काम आहे. मी म्हटलं तसं समाजातली प्रत्येक व्यक्ती आपली आहे. मी ज्या कार्यालयामध्ये राहतो त्या कार्यालयामध्ये एक गृहस्थ त्यानंतरच्या कालावधीमध्ये आले आणि त्यांच्या शरीर यष्टीवरनं आणि कपड्यांवरनं असं काही वाटत नव्हतं की ते खूप आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील. पण त्यांनी विचारलं की मला चेक द्यायचा आहे. मी त्या कार्यालयातला जो व्यक्ती होता योग्य त्याला बोलवलं आणि लक्षात आपल्या सगळ्यांच्या कल्पनेच्या बाहेरची किंमत त्या चेकवर लिहिलेली होती आणि तो चेक त्यांनी दिला. त्यांना साहजिकच विचारलं की तुमची आर्थिक स्थिती काय आहे, तुम्ही एवढे पैसे देताय लाखोंमधले,
त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, मला जेवढं देऊ शकतो ते अधिक मी देऊ शकतो. त्यांनी कारण पुढचं सांगितलं. म्हटलं की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीच्या जवळच तिथे शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची वस्ती आहे. आणि मी बघितलं की तुमचे सगळे कार्यकर्ते ज्या वेळेला बाकीच्या ठिकाणी खिचडी वितरित करत होते त्यावेळेला त्या वस्तीत सुद्धा जाऊन खिचडी वितरण करत होते. आपल्या समाजातल्या अशा घटकांच्या, त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगतोय, अशा समाजातल्या अशा घटकांच्याकडे सुद्धा मातृभावानी फक्त तुम्हीच बघू शकता. आणि त्यामुळे मी हे ठरवलं त्याच वेळेला की आपण आपल्याकडे जे काही एकत्र असलेले ते या ठिकाणी द्यायचं आहे. असा समाज आपल्याला घडवायचा आहे की त्या समाजातली प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला आत्मीयच असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारण प्रभावित करायचं नाही, तर असा समाज आम्हाला तयार करायचा आहे. या सगळ्याच कामामध्ये आता इथे खूप मोठ्या समाजामध्ये भगिनी वर्ग उपस्थित आहे. आणि या सगळ्याच कार्यक्रमाच्या मध्ये संघाच्या कामामध्ये आम्ही कुठे आहोत हा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो. त्यांच्यासाठी मला काही निश्चित, कारण हा प्रश्न समाज अनेक ठिकाणी विचारला जातो की आम्हाला समाजात, आपण बघितलं असेल की आभाराच्या किंवा प्रास्ताविकाच्या दोन्ही ठिकाणच्या बोलण्यामध्ये या ठिकाणच्या महिलांनी केलेल्या योगदानाचा अत्यंत आदराने उल्लेख केला गेलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण कामामध्ये हा जो भगिनी वर्गाचा सहभाग आहे, हा इथे जे प्रदर्शन झालं ते सोडून बाकी सर्व कामांमध्ये आपला सहभाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शारीरिक प्रदर्शनाचे, शारीरिक कार्यक्रम जे करतो ते सोडून सर्वत्र संघामध्ये महिला आहेत. आपल्याला सगळ्यांना त्याच्यात स्थान आहे. एवढंच नाही तर आपल्याशिवाय ते काम पूर्ण होऊ शकत नाही. कारण आपण लक्षात घ्या, या कार्यक्रमामध्ये काय, आता खेळाच्या खूप मोठ्या चर्चा सगळीकडे चाललेल्या आहेत. ज्या अत्यंत पुढारलेल्या देशांनी खेळ उत्पन्न केलेले आहेत त्या सर्व खेळांच्या मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शरीराला भिडतं आणि शारीरिक ताकद एकमेकांना लागते, अशा कुठल्याही खेळामध्ये या आधुनिक देशांनी सुद्धा मिक्स डबल्स ह्या ठेवलेल्या नाहीत. हे आपण लक्षात ठेवा. या एका गोष्टीवरनं महिलांच्या मध्ये खूप गैरसमज उत्पन्न करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, म्हणून मी जरूर स्पष्टीकरण करू इच्छितो. कारण आपण बघितलं असेल की टेबल टेनिसमध्ये मिक्स डबल्स असतात, टेनिसमध्ये मिक्स डबल असतात की जिथे महिला पुरुष एकत्र खेळतात. परंतु ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शारीरिक ताकद लागते या ठिकाणी हे नसतं. हेच तत्व संघाच्या या शाखांच्या कार्यक्रमामध्ये सर्वात आधुनिक मानलेल्या ठिकाणी सुद्धा जे नाही ते संघात नाही, म्हणून महिलांच्या मध्ये चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी शारीरिक संपर्क, शारीरिक ताकद एकमेकांची लागते त्या ठिकाणी मिक्स डबल्स होऊ शकत नाही. हे जर तत्व असेल तर संघाच्याही शारीरिक कार्यक्रमांच्या मध्ये, शाखांच्या मध्ये महिला नाहीत, बाकी सर्व कार्यक्रमांच्या मध्ये आहेत, हेही आपल्याला सहज समजू शकतं. एक मी म्हटलं तसं संघाची एक सामाजिक भूमिका सुद्धा आहे, तर तीही आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्षात घेणं एक आवश्यक आहे. सहज समजण्यासारखी ही गोष्ट आहे. आपण मी म्हटलं तसं संघ आता 100चा जो उंबरठा आहे तो ओलांडून दुसऱ्या शतकामध्ये प्रत्यक्षामध्ये आलेला आहे. या स्थितीमध्ये संघ ज्या वेळेला आलेला आहे त्यावेळेला संघ समजून घेणं म्हणजे संघाचे कार्यक्रम समजून घेणं, संघाचे स्वयंसेवक समजून घेणं, या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक स्वयंसेवक असा तयार करतो की ज्याच्या जीवनाकडे बघून संघ समजता येईल. अशाच एका कार्यक्रमामध्ये 1937 साली त्या कार्यक्रमाच्या नंतर पूजनीय गुरुजींना कोणी सांगितलं की तुम्ही संघाचं सगळं तत्वज्ञान लिहिणारं एखादं पुस्तक लिहा. त्यावेळेला त्यांनी पटकन उत्तर दिलं, तुम्ही माझा कुठलाही स्वयंसेवक काढा, त्याचं जीवन बघा, तुम्हाला संघाचा विचार आणि पद्धती निश्चित करेल. हा सगळा उपद्व्याप असे स्वयंसेवक उत्पन्न करण्यासाठी चाललेला आहे 100 वर्ष. आणि तो स्वयंसेवक कशासाठी, केवळ संघ वाढवण्यासाठी नाही. ते मी तसं म्हटलं की भारताची भक्ती
आणि समानतेचा विचार अशा गोष्टीच्या आधारावर उभा राहिलेला एक समाज उत्पन्न करण्यासाठी आपण हा सगळा उपद्व्याप खटाटोप चालवतो. म्हणजे तसं 100व्या वर्षामध्ये आपण आता उपस्थित झालेलो आहोत. दर 25 वर्षानंतर संघाच्या कामाच्या मध्ये काही ना काहीतरी निश्चित बदल होत गेलेला आहे. ज्या वेळेला संघाला 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला संघावर बंदी होती. इंदिराजींनी इमर्जन्सी लावलेली होती. 75 साली संघावर बंदी होती. त्यामुळे कार्यक्रम तर नाही होऊ शकत. पण ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उठली आणि त्यावेळेचे सरसंघचालक पुण्याच्या येरवड्याच्या जेलमधनं परत आले, बाहेर आले आणि पहिली सभा ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्यांनी पहिली बंदी आणि दुसरी बंदी या दोन्ही गोष्टीच्या संबंधात एक विधान केलं. त्यांनी सांगितलं की 25 वर्ष झाली ती पहिली बंदी ज्या वेळेला 48 साली आली, 25 वर्षाच्या दरम्यानची, त्यावेळेला संघाचं काम हे 25 वर्ष पाठीमागे गेलं. त्याचा संदर्भ काय तोही मी सांगतो. पण 50 वर्ष ज्या वेळेला झाली होती संघ बंदी उठली 77 साली, त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की आज या बंदीनंतर संघाचं काम 25 वर्ष पुढे गेलेलं आहे. मागे कुठे गेलं होतं तर आपण लक्षात घ्या की त्यावेळेला 1947 साली देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेला देशाची फाळणी झाली आणि संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या हिंदू समाजाच्या रक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. संघाची लोकप्रियता अत्यंत चरमसीमेवर गेलेली होती. लाखोंच्या सभा पूजनीय गुरुजींच्या होत होत्या आणि इतक्या मोठ्या सभा होत होत्या की कम्युनिस्ट पार्टीचं जे मुखपत्र होतं ब्लिट्स, त्याला अग्रलेख लिहावा लागला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं PM नेहरू प्लीज आन्सर हु इज रुलिंग द कंट्री, यू और गुरु गोळवलकर. नेहरू उत्तर द्या, देशावर राज्य कोणाचं आहे, तुमचं आहे का गुरु गोळवलकरांचं आहे. आणि या लोकप्रियतेला तो कमी करावं हे या लोकांच्या डोक्यातच होतं. त्यांना संधी मिळाली महात्मा गांधींच्या वधाची, हत्येची, आणि संघावर बंदी टाकली गेली. एक वातावरण असं झालं की संघाची ही जी लोकप्रियता होती 25 वर्षात आलेली झटकन पाठीमागे आहे. त्यामुळे बाळासाहेबांना म्हणावं लागलं की संघ 20 वर्ष 25 वर्ष पाठीमागे गेला. 25 वर्षानंतर हे घडलं. 50 वर्ष ज्या वेळेला झाली त्यावेळेला पूजनीय बाळासाहेब म्हटले की संघ 25 वर्ष पुढे गेलेला आहे. म्हणजे काय झालं होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजामध्ये आपलं स्वतःचं नाव न घेता लोकशाहीच्या रक्षणासाठी जे काम केलं होतं त्यामुळे संघाला मिळणारं समर्थन, संघाकडनं होणाऱ्या अपेक्षा या 25 वर्ष पुढे गेलेल्या होत्या. याचा अर्थ 25 वर्षानंतर समाजाने जे संघाकडनं अपेक्षित केलं असतं ते समाज आत्ताच करायला लागलो. ज्या वेळेला 75 वर्ष झाली त्यावेळेला आपल्यापैकी काही जण त्यावेळेला सहभागी झालेले असतील की त्यावेळेला एक खूप वेगळं वातावरण सगळ्या समाजामध्ये उत्पन्न करण्यात आलेलं होतं. ते असं होतं की त्यावेळेला पहिल्यांदाच गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं आणि त्या सरकारने सरकारी नोकरांनी ज्या संघटनांशी संबंध ठेवायचा नाही अशी जी एक लिस्ट आहे त्याच्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव बाजूला केलं होतं. पूर्ण देशभर खूप मोठा गदारोळ झाला मीडियात आणि इतका गदारोळ झाला की शेवटी भारतीय जनता पार्टीला हा निर्णय करावा लागला की पुन्हा एकदा संघाचं नाव त्या बँड ऑर्गनायझेशन्समध्ये ठेवायचं सरकारी नोकरांनी. त्यावेळेला मी याच प्रांतामध्ये प्रचारक होतो आणि आम्ही आत्ता जसं शताब्दीचे सगळे कार्यक्रमाची तयारी झाली तशाच पद्धतीची तयारी त्यावेळेला चालली होती. वर्षभर आम्ही तयारी केली की समाजामध्ये गेल्यानंतर प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायचं, प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न आल्यावर काय, तसा प्रश्न आल्यावर काय. आणि राष्ट्र जागरण अभियान संपल्यानंतर आम्ही ज्यावेळेला एकत्र आलो त्यावेळेला सगळे विभाग प्रचारक हसत होते डोक्याला हात लावून, कारण हा वर्षभराचा संपूर्ण उपद्व्याप पूर्णतः वाया गेलेला होता. समाजात गेल्यानंतर एकाही व्यक्तीने संघाच्या विषयी कुठलीही गोष्ट विचारली नाही, कुठलीही शंका विचारली नाही. आजच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर समाजाने बघितलं होतं, संघाचा समाजाने अनुभव घेतलेला होता. आपल्या गल्लीत चालणारी शाखा
आपल्या गल्लीमध्ये फिरणारा स्वयंसेवक हा बघितला होता, त्याचा अनुभव घेतला होता. आजच्या परिभाषेमध्ये त्याची एक्सपिरियन्स व्हॅल्यू आणि ब्रँड व्हॅल्यू, मीडियामध्ये काय वातावरण तयार केलं होतं, ती ब्रँड व्हॅल्यू होती संघाची, ती विपरीत होती. पण समाजाची एक्सपिरियन्स व्हॅल्यू होती ती खूप वेगळी होती. आणि ज्या वेळेला याच्या दोन मध्ये फरक पडला, समाजाला आलेला अनुभव आणि मीडियामधलं वातावरण याच्यामध्ये फरक पडला, तेव्हा समाजाने अनुभवावर विश्वास ठेवला. एका वेगळ्या वातावरणामध्ये संघ गेला, एक आत्मविश्वास आला की अरे मीडिया काही म्हणत असो, समाज आपल्याला स्वीकारतोय. आणि आज शताब्दी नंतर अशाच एका वेगळ्या वातावरणामध्ये आपण सगळेजण आहोत. काही गोष्टी निश्चितपणे संघाच्या आहेत. एक स्थायीपणे चाललेलं काम आहे, म्हणजे हिंदूंना हिंदू बनवण्याचं काम आपण करतो. हा शब्दप्रयोग वेगळा वाटेल, पण खरोखरच हे आवश्यक आहे. या देशामधल्या प्रत्येक हिंदूला हिंदू बनवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय. त्या उदाहरण सांगितलं तर लक्षात येतं की काय आपण लव जिहादचा शब्दप्रयोग बराच वेळेला आणतो. प्रवासामध्ये अशा अनेक अनुभव येतात. उत्तर प्रदेशमधल्या एका गावामध्ये गेलेले असताना तिथे अशीच घटना घडलेली होती. कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून त्या आपल्या भगिनीला परत आणलेलं होतं. नंतर त्या घरामध्ये भेटायला जाण्याची वेळ आली. त्या मुलीनी जे सांगितलं ते आपल्याला या हिंदूंना हिंदू बनवणं म्हणजे काय हे लक्षात येण्यासारखं आहे. 19 वर्षाची मुलगी होती. ज्या वेळेला तिच्याशी थोडी बातचीत झाली त्यावेळेला तिने सांगितलं की मी 19व्या वर्षी माझ्या मुस्लिम मित्राबरोबर पळून गेले. मी जोपर्यंत त्या घरी गेलेले नव्हते तोपर्यंत मला कोणी येऊन तू हिंदू आहेस असं सांगितलेलं नव्हतं. आता आपल्याला हे वाक्य ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल की खरंच असं कसं काय होऊ शकतं. पण आम्ही जे सगळे कार्यकर्ते तिथे गेले होतो तिथल्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आला की खरोखरच आपण आपल्या घरात मुलींना मुलांना आपल्या आपण हिंदू आहोत असं किती वेळा सांगतो. आपण हे सांगतो की आपण ब्राह्मण आहोत, आपण मराठा आहोत, आपण माळी आहोत, आपण कोळी आहोत, आपण तेली आहोत, जे काही असेल ते सांगतो. आपण हे सांगतो की आपण मराठी आहोत, आपण गुजराती आहोत, आपण राजस्थानी आहोत, आपण तमिळ आहोत. आपण आपल्या आराध्य देवतांचे सांगतो की आपण या पंथाचे आहोत, त्या पंथाचे आहोत. पण आपण खरोखरच किती वेळेला आपण घरात हे सांगतो की आपण हिंदू आहोत. या सगळ्या जातीच्या, भाषेच्या, पंथाच्या सगळ्या भूमिका आपल्या घरामध्ये असतात. परंतु हिंदुत्वाची भूमिका ही असते का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा एकच बिंदू मी सांगितला, पण अशा अनेक गोष्टींच्या मध्ये आपल्याला हिंदू बनण्याची आवश्यकता आहे. ते बनवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असतो. ते आपल्याला करायचं आहे. 100च्या पुढच्या काळात जे स्थायी काम आहे ते करण्याचं. दुसरी गोष्ट जी अनेक वेळेला आता शब्दप्रयोग आता तो पंतप्रधानांनी वापरल्यामुळे अनेक ठिकाणी वापरला जातोय तो म्हणजे डिकोलोनायझेशन. म्हणजे काय तर इंग्रजांच्या प्रभावातून मुक्त व्हावं. त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपण इथे बघितलं की आपल्या भारताला भारत बनवण्याची जी गोष्ट आहे ती संघ कुठल्या पद्धतीने करतो. आपण इथे घोषाचं प्रात्यक्षिक बघितलं. अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यातल्या म्हणजे प्रामुख्याने हीच गोष्ट ही पाश्चिमात्य डिकोलोनायझेशन म्हणजे भारताच्या बाहेरच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा असं नाहीये. काय करायचं ते संघाची पद्धत ही या घोषाच्या गोष्टीतनं आपल्याला अगदी स्पष्ट दिसली असेल की अशा पद्धतीचं समूहवादन ही नवीन आधुनिक युगामध्ये नवीन आलेली गोष्ट संघाने स्वीकारली, आवश्यक होती स्वीकारली. परंतु त्याचं संपूर्ण भारतीयकरण केलेलं आहे. रचनांचं असेल, नावांचं असेल, सगळ्या गोष्टींचं, त्याच्या श्लोकांचं असेल. एखादी गोष्ट समाजाला योग्य आहे आणि ती बाहेरची आहे तर ती स्वीकारू, पण तिचं पूर्ण भारतीयकरण करून घेऊ. अशा पद्धतीचं साऱ्या या पूर्ण पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांमध्ये की ह्याला गती देण्याची आवश्यकता आहे. जसं हिंदूंना हिंदू बनवणं आहे त्याचबरोबर हे भारतीयकरण डिकोलोनायझेशन हे आपल्याला अधिक गतीने करायचं की ज्याच्यामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग
हा आवश्यक आहे. याचबरोबर मी म्हटलं तसं राजकारणाचं एक क्षेत्र आहे, सत्तेचं एक क्षेत्र आहे आणि स्वयंसेवी संघटनांचं एक क्षेत्र आहे. आणि देशाला जर पुढे न्यायचं असेल तर या दोन्ही गोष्टींना समान पद्धतीने आपलं आपलं कर्तव्य पूर्ण करावं लागतं. आपण ज्या परमवैभवाची कल्पना करतो, विश्वगुरूची कल्पना करतो, सुपर पॉवरची कल्पना करतो, या सगळ्यांमध्ये दोन प्रकारच्या शक्ती अंतर्निहित असतात. इंग्रजी भाषेमध्ये सांगायचं झालं तर हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर हे राजसत्तेचं काम आहे. सैनिकी शक्ती असेल, शस्त्रांची शक्ती असेल, त्याच्यासाठी आवश्यक असणारी टेक्नॉलॉजी असेल, आर्थिक व्यवस्था असेल, हे सगळं समाजाचं देशाची एक हार्ड पॉवर आहे. दुसरी समाजाची सॉफ्ट पॉवर असते. ती सॉफ्ट पॉवर निर्माण करणं हे आपलं स्वयंसेवी संघटनांचं डोमेन आहे, कार्यक्षेत्र आहे. राजसत्ता हार्ड पॉवरचं काम करेल, आम्ही सॉफ्ट पॉवरवर काम करू. आणि आपल्या समाजातली सॉफ्ट पॉवर ही अधिक गतीने वाढवणं हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढच्या कालामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आधारावर करू इच्छितो. त्याची 5 लक्षणं खाली लावलेली आहेत. सामाजिक समरसता आहे, ही समाजाची सॉफ्ट पॉवर आहे. समाजामध्ये कुठल्याही पद्धतीचे भेद असणं आणि त्यात जातीसारख्या जन्मावर अधिष्ठित असलेलं भेद असणं हे समाजाची ताकद कमी करत असतं. बाबासाहेबांनी अनेक वेळेला हे म्हटलेलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, द हाऊस डिवायडेड कॅनॉट स्टँड. ज्याच्यामध्ये दुही आहे ते घर चालू शकत नाही. जे घराच्या बाबतीत आहे तेच देशाच्या बाबतीमध्ये. एकात्म समरस समाज ही देशाची सॉफ्ट पॉवर आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देशाची तर ते खूप प्रकर्षाने आपल्याला त्याचा विचार करायला लागतो, तो म्हणजे आपल्या कुटुंब व्यवस्थेचा. आपली कुटुंब व्यवस्था ही आपल्या देशाची, आपल्या समाजाची एक सॉफ्ट पॉवर आहे. अशाच एका संघाच्या कार्यक्रमामध्ये इंग्लंडच्या प्रधानमंत्री आलेल्या होत्या, मार्गारेट थॅचर. त्यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणामधला एक मुद्दा हा होता की तुम्ही तुमची कुटुंब व्यवस्था राखून ठेवा. आणि ही कुटुंब व्यवस्था राखून ठेवणं हे तुमच्या, आमच्या आणि विश्वाच्या भल्यासाठी आवश्यक आहे. आपली कुटुंब व्यवस्था, आपल्याला आपल्या ठिकाणी जसं आपलं कुटुंब असावं असं वाटतं, 3 गोष्टींच्या आधारावर स्नेह असला पाहिजे, सहवास असला पाहिजे आणि संवाद असला पाहिजे. एकमेकांसाठी वेळ देणं, या वेळ देण्यामधनं म्हणजे सहवास असणं, त्यातून संवाद. आपण एकमेकांशी बोलतो पण संवाद होतो का? संवाद होत असता तर आज शाळांमध्ये काउन्सिलर नेमायची आवश्यकता उत्पन्न झाली नसते. आणि त्याच्यातून उत्पन्न होणारा स्नेह, असं आपलं घर. दुसरी सॉफ्ट पॉवर आहे पर्यावरणाचं काम. हे तर पर्यावरणाची रक्षा आहे तर खूप महत्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये पर्यावरणाचं काम म्हणजे काय? मला कधी एका वाक्यात जर सांगायचं झालं तर पर्यावरणाचा प्रश्न म्हणजे माझ्याकडे किती आहे आणि मला कितीची आवश्यकता आहे याच्यातला फरक म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न आहे. मला किती कपड्याची आवश्यकता आहे आणि माझ्याकडे किती कपडे आहेत, फरक जो आहे तो पर्यावरणाची हानी करणार आहे. किती चपला बुटांची आवश्यकता आहे आकड्यांमधला, तो पर्यावरणाची हानी करणार आहे. आपला देशाचा, आपल्या धर्माचा, सृष्टीविषयीचा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे पर्यावरण. आपल्या दृष्टीने ग्लोबल वॉर्मिंग हे पर्यावरण नाहीये. आपला सृष्टीविषयीचा जो भाव आहे तो आपली सॉफ्ट पॉवर आहे. नागरी नियमांचं पालन आहे. अमेरिकेत जाऊन आल्यानंतर अमेरिकेचं कौतुक करणं आणि आपल्या इथे अस्वच्छता, ह्या ज्या गोष्टी आहेत, स्वच्छतेचे नियम, यातायातचे नियम, सामूहिकतेचे नियम, असे सगळेचे नियम आहेत. हे सगळे नियम पालन करणारं वातावरण तयार करणं हे आपली सॉफ्ट पॉवर आहे. आणि मी म्हटलं तसं स्व म्हणजे काय तर हिंदूंना हिंदू बनवणं आहे.
ही 5 पॉवर्स हे संघाचं आणि संघासारख्या स्वयंसेवी संघटनांचं कार्यक्षेत्र आहे. ही सॉफ्ट पॉवर बदलणं, आपला देश मोठा करायचा असेल तर आपल्याला हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर दोन्हीची आवश्यकता आहे. तर संघ आणि संघासारख्या संघटना या समाजाची सॉफ्ट पॉवर घडवण्यासाठी या कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये सॉफ्ट पॉवर ही समाज घडवत असतो. या सगळ्यांच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं नागरिक, माता, बंधू, भगिनी यांचं सहकार्य हे संघाने गृहीत धरलेलं आहे. आज तागायत 100 वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आधारावर संघ इथपर्यंत आलेला आहे. याच्या नंतरचं जी काही मार्गक्रमणा संघाच्या मनामधली आहे ती सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आधारावर पूर्ण होणार आहे. हे आपण सगळं सहकार्य आज तागायत केलं, तसंच पुढच्याही काळामध्ये कराल या विश्वासासहित मी माझं हे भाषण पूर्ण करतो. संघ तक्ष ध्वजात प्रणाम. 1 2 3. संघ वीर्य वाम कृत आक्रमण. सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण न करता कोणीही घरी जाऊ नये अशी आग्रहाची विनंती आहे. संघ शिक्षकांची भोजनाची व्यवस्था आपल्या संघस्थानाच्या पाठीमागची जी पूर्ण कणाद होती, ध्वज लागायचा, त्याच्या पाठीमागे आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे. संघ तक्ष विश्रम. सर्व नागरिक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की त्यांनी जेवण केल्याशिवाय घरी जाऊ नये.